पूजा आपल्या भावाला प्रसादला फोन करते आणि म्हणते, दादा, गावाला आईची तब्येत ठीक नाहीये. ती तिकडे एकटीच आहे. तुम्ही तिला तुमच्यासोबत शहरात का घेऊन जात नाही? किती वेळा तुम्हाला आईने फोन केला आहे की तिला तुमच्याबरोबर शहरात घेऊन जा आणि चांगल्या डॉक्टरांना दाखवा, पण तुम्ही प्रत्येक वेळी ही गोष्ट टाळत आले आहात. तेव्हा पूजाचा भाऊ प्रसाद म्हणाला, पूजा, ही काय पद्धत आहे माझ्यासोबत बोलण्याची? आपल्या मोठ्या भावासोबत या पद्धतीने बोलतात का? पूजा म्हणाली, दादा, मी बरोबर बोलत आहे, काही चुकीचं बोलत नाही. शेजारीच बसलेली पूजाची वहिनी मोनिकाने प्रसादच्या हातून फोन घेतला आणि पूजाला म्हणाली, पूजा, आम्ही तुझ्या आईसारखं मोकळे नाही आहोत जे पूर्ण दिवस घरी बसून राहू. आम्ही दोघं जॉब करत आहोत. सारखं सारखं गावाला जायला आमच्याजवळ वेळ नाही. 4 महिन्यांपूर्वीच बाबांचा मृत्यू झाला होता. तेव्हा आम्ही दोघे पूर्ण 15 दिवस सुट्टी घेऊन गावाला राहिलो होतो. तुला काय वाटते, आईची तब्येत थोडी खराब झाली तर आम्ही सुट्टी घेऊन गावाला पोहोचू? तुझा भाऊ नोकरी करतो आणि मी सुद्धा नोकरी करते. नोकरी करणाऱ्या माणसांजवळ जास्त वेळ नसतो. इतकी छोटीशी गोष्ट तुला कळत नाही का? सारखं सारखं मायलेकी फोन करून आम्हाला त्रास देत असतात. गावाला या, गावाला जा. मला फक्त हेच काम आहे का? गावाला आई मोकळी बसली आहे आणि आपल्या सासरी तू मोकळी बसली आहेस. जर तू नोकरी करत असती तर तुला माहिती पडले असते की किती बिझी शेड्यूल असते आमच्या दोघांचे. वहिनीचे बोलणे ऐकून पूजा म्हणाली, वहिनी, जे नोकरी करत नाही त्यांच्याजवळ काही काम नसते का? पूर्ण दिवस आम्ही हातावर हात जोडून बसतो का? एकदा माझ्या सासरी येऊन पहा. इतके मोठे घर परिवार आहे. पूर्ण एकटीने सांभाळते, मुलं सांभाळते, 3 वेळेचे जेवण बनवते. भलेही तुम्ही जॉब करत असाल, पण आम्हाला सुद्धा पूर्ण दिवस काम करण्यापासून मोकळा वेळ मिळत नाही. आणि अजून तर तुम्ही दोघे एकटेच आहात. आरामात 2 टिफिन करून ऑफिसला निघून जाता. आपल्या नंदेचे पूजाचे बोलणे ऐकून मोनिका रागाने लालबुंद होते आणि म्हणते, जर तुला आईची एवढीच काळजी वाटते तर तूच तुझ्या आईला आपल्याजवळ का नाही बोलावून घेत? यावर पूजा म्हणाली, ठीक आहे वहिनी, जर तुम्ही दोघं आईला बोलावू शकत नाही तर मीच तिला माझ्याजवळ आणते आणि चांगल्या डॉक्टरांना दाखवते. इतके बोलून पूजा फोन कट करून टाकते. इकडे मोनिका तिच्या नवऱ्याला प्रसादला म्हणते, बघितलं का तुझ्या बहिणीचा रगीलपणा? कशी मला बोलत होती. आता आईला आपल्याजवळ बोलावून 4 लोकांना, 4 नातेवाईकांना हे दाखवेल की ती आईची सेवा करते. आणि तिची सून आणि मुलगा आईला साधं डॉक्टरांना सुद्धा दाखवत नाही. सगळे लोक मलाच टोमणे मारतील आणि तुझ्या बहिणीला हेच हवं आहे. आईला सुद्धा 2 दिवस ताप काय येतो तर पूर्ण घर डोक्यावर घेऊन बसते. मुलीला सगळं काही सांगण्याची काय गरज आहे? तेव्हा प्रसाद म्हणाला, हो मोनिका, तू बरोबर बोलत आहेस. आईची ही सवय चांगली नाही. 2 दिवस आजारी पडते आणि सगळीकडे बोंबाबोंब करते. मुलाला, सुनेला आणि मुलीच्या सासरी सुद्धा सगळं काही सांगत बसते. पूजा आईला तिच्याजवळ घेऊन जाण्याअगोदर मी आईला फोन करतो की मी तिला घ्यायला येत आहे, नाहीतर मला पण सगळ्यांचे टचके टोमणे ऐकायला लागतील. सकाळी डायनिंग टेबलवर 2 कप कॉफीचे ठेवत मोनिका म्हणते, तुझ्या बहिणीच्या फोनने माझा पूर्ण मूड ऑफ केला आहे. सकाळी सकाळी फोन करते हे सुद्धा बघत नाही की आपल्या दोघांची ऑफिसची वेळ आहे. प्रसाद आपल्या आईला फोन करून सांगतो की आई, आपले सामान पॅक करून ठेव, मी तुला उद्या घ्यायला येणार आहे. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून यशोदाताई खूप खुश होतात. म्हणतात की हो बाळा, ये, मग मी तुझ्यासोबत शहरात येईल. माझं इकडे एकटीचे घरात मन लागत नाही. तुझे बाबा होते तेव्हा काहीच अडचण नव्हती, पण जेव्हापासून तुझे बाबा मला सोडून गेले आहेत तेव्हापासून माझे या घरात मन लागत नाही. रिकामे घर मला खायला उठते. मुलगा आणि सुनेजवळ राहिले तर मला चांगलं वाटेल. तेव्हा प्रसाद अडखळत म्हणतो, ठीक आहे आई, आता मी फोन ठेवतो. मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत आहे. इकडे यशोदाताई मुलाजवळ जाण्यासाठी एका बॅगेत काही कपडे भरते आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद यशोदाताईंना घेऊन शहरात येतो. यशोदाताई मुलगा आणि सुनेच्या घरी पोहोचतात तेव्हा सून त्यावेळी ऑफिसवरून घरी परत आली होती आणि मुलाने त्यांना इकडे घेऊन येण्यासाठी सुट्टी घेतली होती. ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई आपल्या खोलीत आराम करत होती. तेव्हा यशोदाताई प्रसादला विचारतात, बाळा, सुनबाई दिसत नाही, कुठे आहे? तेव्हा प्रसाद म्हणतो, आई, ती आत्ताच ऑफिसवरून आली असेल. दिवसभर काम करून थकून जाते. आपल्या खोलीत आराम करत असेल. ठीक आहे बोलून यशोदाताई एका छोट्या खोलीत निघून जातात. त्या खोलीत सामानाच्या नावावर एक खाट पडलेली होती आणि एक वरती पंखा होता. सुनबाई आपल्या खोलीत आराम करत होती आणि मुलगा सुद्धा फोनवर व्यस्त होता. खोलीत बसून बसून यशोदाताई बोर झाल्या होत्या. कोणीच त्यांच्याशी बोलणारं नव्हतं. त्या आपल्या मुलाजवळ येतात आणि म्हणतात, बाळा, जेव्हापासून आले आहे सुनबाई झोपली आहे. 1 तास होऊन गेला आहे आणि तू सुद्धा आपल्या फोनवर व्यस्त आहे. माझ्यासोबत काहीतरी बोल, मला एकटीला खोलीत चांगलं वाटत नाही. तेव्हा प्रसाद म्हणतो,
आता आई, मी तुझ्यासोबत काय बोलू? पूर्ण दिवस प्रवासात थकून गेलो आहे. तू सुद्धा तुझ्या खोलीत जाऊन आरामात जाऊन बस. शहरात सगळेच लोक कमीच बोलतात, आपल्या आपल्या कामात व्यस्त राहतात. तू तुझ्या सुनबाईकडून जास्त बोलण्याची अपेक्षा ठेवू नकोस, कारण ती नोकरी करते, तिच्याजवळ वेळ नसतो. आम्ही दोघं सकाळीच ऑफिसला निघून जातो. तेव्हाच मोनिका आपल्या खोलीतून बाहेर येते आणि म्हणते, अरे आई, आल्या तुम्ही? कधी आल्या? बोलता बोलता मोनिका फॉर्मॅलिटी म्हणून यशोदाताईंचे गुडघ्यापर्यंत पाय पडते आणि प्रसादला म्हणते, प्रसाद, तू अजूनपर्यंत ब्लॅक कॉफी बनवली नाहीस. तुला माहिती आहे ना की संध्याकाळी जेव्हा मी झोपेतून उठते तेव्हा मला ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे. तेव्हा प्रसाद म्हणतो, ओ डार्लिंग, मी तर विसरलोच होतो. फोनमध्ये इतका व्यस्त झालो की ब्लॅक कॉफी बनवायलाच विसरून गेलो. आता तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवून आणतो. सुनबाई खोलीतून उठून येऊन सोफ्यावर येऊन बसली आणि ती सुद्धा फोनवर व्यस्त झाली. प्रसाद स्वयंपाकघरात कॉफी बनवण्यासाठी निघून गेला. यशोदाताई विचार करू लागल्या की या घरात येऊन मला 1 तास होऊन गेला, तरीही मला 1 ग्लास पाणी किंवा चहासाठी सुद्धा विचारले नाही. मुलगा आपल्या बायकोसाठी ब्लॅक कॉफी बनवू शकतो, तर मग माझ्यासाठी 1 कप चहा बनवू शकत नव्हता? यशोदाताई हिम्मत करून सोफ्यावर बसलेल्या सुनबाईला म्हणतात, सुनबाई, माझ्या चहाची सुद्धा वेळ झाली आहे. माझ्यासाठी 1 कप चहा बनव. तसेही आज दिवसभर चहा प्यायला नाही. सासूबाईंचे बोलणे ऐकून मोनिका प्रसादला आवाज देते, म्हणते, प्रसाद, आईला किचनमध्ये घेऊन जा आणि त्यांना चहापत्ती, साखर वगैरे कुठे कुठे ठेवली आहे ते सगळं दाखव. म्हणजे दररोज त्या त्यांच्यासाठी चहा बनवून घेतील. माझ्याजवळ एवढा वेळ नसतो की सकाळ संध्याकाळ मी त्यांच्यासाठी चहा बनवत राहू. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्येच असते आणि इकडे आल्यानंतर माझ्यात काम करण्याची हिंमत नाही. सुनबाई मोनिकाचे बोलणे ऐकून यशोदाताई हैराण झाल्या होत्या की 1 दिवस सुद्धा घरात येऊन झाले नाही तर सुनबाईने स्वयंपाकघराचा रस्ता दाखवला. तेवढ्यात प्रसादचा आवाज आला, आई, तू इकडे स्वयंपाकघरातच ये. मी तुला सगळं दाखवतो की कोणती वस्तू कुठे ठेवली आहे. कारण की आम्ही दोघेही सकाळी सकाळी पूर्ण दिवस ऑफिसला निघून जाणार. घरी तुला एकटीलाच राहायला लागेल, त्यामुळे तुझ्या जेवणाची सोय तुलाच करावी लागेल. नंतर तुलाच त्रास होईल. त्यापेक्षा हे चांगलं होईल की आजच सगळं समजावून घे, म्हणजे तुला काम करायला सोपे जाईल. प्रसाद स्वयंपाकघरात ठेवलेले सर्व सामान आईला दाखवू लागला की कोणती वस्तू कुठे ठेवली आहे. त्यानंतर तुझा चहा तू बनव असे बोलून ब्लॅक कॉफी घेऊन तो हॉलमध्ये निघून जातो आणि मोनिकाला म्हणतो, हे घे डार्लिंग, तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली आहे. इकडे यशोदाताई आपल्यासाठी चहा बनवतात. यशोदाताईंना मुलगा आणि सुनबाईचे वागणे आवडत नाही. कुठे ना कुठे त्यांचे मन सून मुलाच्या वागण्यामुळे दुःखी होते. थोड्या वेळानंतर प्रसाद इव्हिनिंग वॉकसाठी जायला लागतो आणि जाण्या अगोदर आईला म्हणतो, आई, उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे तुला दाखवण्यासाठी. तयार राहा. एवढं बोलून तो निघून जातो. त्याच वेळेस घरात जेवण बनवणारी मोलकरीण येते. मोनिका आणि प्रसाद डायटिंगवर होते, त्यामुळे ते संध्याकाळी हलके फुलके जेवण जेवत होते. यशोदाताईंची सुद्धा तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे त्या फक्त डाळ भातच खातात. रात्री यशोदाताईंना खूप ताप येतो. खूप जास्त ताप आल्यामुळे त्यांचे हातपाय खूप दुखत होते. खूप वेदना होत होत्या. मुलाला आणि सुनेला खूप आवाज देत होत्या, परंतु ते दोघेही आपल्या खोलीत AC आरामात झोपले होते. कोणालाच आईची हाक ऐकू गेली नाही. रात्रभर यशोदाताई वेदनेने कणत होत्या. सकाळी जेव्हा प्रसाद उठून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रेडी होतो आणि आईच्या खोलीत जातो तेव्हा आईला अजूनही झोपलेलं पाहून खूप राग येतो. तो रागात म्हणतो, आई, तू अजूनही झोपलेली आहेस? मी तुला कालच सांगितलं होतं की सकाळी लवकर तयार होऊन बस. मी ऑफिसमधून फक्त हाफ डे काढला आहे, त्यानंतर मला ऑफिसला जायचे आहे आणि इकडे तू अजून आरामात झोपली आहेस. आपल्या मुलाचा आवाज ऐकून यशोदाताई खडबडून उठतात आणि म्हणतात, बाळा, मला रात्रभर खूप ताप आहे. हातपाय खूपच दुखत आहे. खूप वेदना होत आहेत. असे वाटत आहे की पायांना कोणीतरी दाबून ठेवले आहे. नीट चालताही येत नाही रे. तेव्हा प्रसाद म्हणाला, आई, ताप आल्यावर असेच वाटते. आता तू लवकर तयार हो. बाकी मला काहीच माहिती नाही. मोनिका सुद्धा यशोदाताईंच्या खोलीत येते आणि म्हणते, प्रसाद, तुझे स्प्राउट्स डायनिंग टेबलवर ठेवले आहे आणि मी तुझ्या टिफिनमध्ये सॅलड आणि स्प्राउट्स पॅक केले आहेत. आपल्या दोघांचे तर स्प्राउट्समध्ये होऊन जाईल. आईंना जे काही खायचे आहे किचनमध्ये जाऊन बनवून घेतील, कारण 4 दिवस आपली मोलकरीण सुट्टीवर आहे. तर आई, तुमचं जेवण तुम्ही स्वतः बनवा. तेव्हा यशोदाताई म्हणतात, सुनबाई, माझी तब्येत गावालाच ठीक नव्हती आणि इकडे तुमच्याजवळ यासाठी आले आहे की मला तुम्ही दवाखान्यात नेऊन माझ्यावर चांगल्या प्रकारे उपचार करसाल. मग तू तुझ्या आजारी सासूला जेवणसुद्धा बनवून देऊ शकत नाही का? सासूचे बोलणे ऐकून मोनिका म्हणाली, आई,
तुम्हाला जर जेवण बनवून देणारी सून हवी होती तर तुमच्या मुलाला सांगायचं होतं ना. एखाद्या खेडेगावातील मुलगी त्याने पसंत केली असती जिला फक्त जेवण बनवता येत असेल. आता मी आहे शहरातील शिकलेली मुलगी जी तुमच्या मुलासोबत जॉब करत आहे, त्यामुळे माझ्याकडून जेवणाची अपेक्षा कधीच करू नका. तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, सुनबाई, शिकलेली असो किंवा नोकरी करणारी असो, याचा अर्थ हा नाही की गरज पडल्यावर घरी स्वयंपाकसुद्धा बनवणार नाही. मी असे खूप घरं पाहिली आहेत जिथे सुना स्वयंपाकघरसुद्धा सांभाळतात आणि आपली नोकरीसुद्धा सांभाळतात. यावर मोनिका म्हणाली, आई, तुम्ही आहे खेडेगावातल्या अडाणी घाऊंडळ, त्यामुळे तुम्हाला काय माहिती की नोकरी करणे आणि पैसे कमावणे किती मुश्किल काम असते. पूर्ण 80,000 रुपये मी महिन्याचे कमवते. एवढे पैसे एकत्र कधीच पाहिले नसतील तुम्ही. आपल्या जीवनात साधे 5,000 रुपयेसुद्धा कमावले नसतील तुम्ही. अशा प्रकारे आपल्या नोकरीची अकड दाखवून मोनिका ऑफिससाठी निघून गेली. यशोदाताईंना आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून खूपच वाईट वाटले. डोळे अश्रूंनी भरले. एकतर त्यांची तब्येत पहिल्यापासूनच ठीक नव्हती, वरतून सुनबाईला आपल्या नोकरीचा इतका घमंड होता की ती आपल्या सासूबरोबर बोलत सुद्धा नव्हती. आणि मुलाच्या डोळ्यांवर तर पैशांची पट्टी बांधली होती. त्याची पत्नी आईला काहीही बोलत होती तरीही त्याला थोडंसुद्धा फरक पडत नव्हता. यशोदाताईंना आपल्या मुलाचे घर तितके चांगले वाटले नाही जितके त्या आपल्या मुलाचे घर समजून आल्या होत्या. क्षणोक्षणी त्यांना हे जाणवून दिले जायचे की त्या या घरात पाहुण्या आहेत. आणि मग काही न खाता पिता यशोदाताई डॉक्टरांना दाखवण्यासाठी निघून गेल्या. हॉस्पिटलमध्ये बसलेल्या यशोदाताईंना आपल्या पतीची आठवण येत होती की जेव्हापासून तुम्ही गेला आहात तेव्हापासून जगण्याची आशा संपून गेली आहे. आता देवाने मला सुद्धा वरती बोलवले तरी चालेल. मुलाच्या आणि सुनेच्या घरी आले आहे, पण इतका परकेपणा मला माझ्या गावामध्ये शेजारच्यांच्या घरात सुद्धा जाणवला नाही जितका माझ्या सख्ख्या मुलाच्या घरात जाणवत आहे. घरात माझ्यासोबत कोण बोलतही नाही आणि माझ्या तब्येतीविषयी कोणीही विचारतही नाही. जेव्हापासून आले आहे सुनबाई 2 शब्दसुद्धा माझ्यासोबत नीट बोलली नाहीये. फक्त आपल्या नोकरी आणि डाएट प्लॅन आणि आपल्या फिटनेसला घेऊनच बोलत असते. बाकी तिला दुनियादारी आणि कोणत्या नात्याशी काहीच मतलब नाही. डॉक्टरांनी सगळं चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, यांना तर डेंग्यू झाला आहे. यांना किती जास्त ताप आहे. मी 10 दिवसाच्या गोळ्या लिहून देतो. यांच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या, म्हणजे या लवकर रिकवर होऊन जातील आणि 4 दिवसानंतर पुन्हा मला दाखवायला या, नाहीतर आपल्याला ॲडमिट करावे लागेल. हळूहळू यशोदाताईंची तब्येत ठीक होऊ लागली. यशोदाताईंचे बोलणे त्यांच्या मुलीसोबत फोनवर होत होते, त्यामुळे थोडेफार त्यांचे मन त्या घरात लागत होते. तसे तर मुलगा आणि सुनबाई ऑफिसला जात होते तर पूर्ण दिवस घरात मन लागत नव्हते. कसे तरी त्या आपल्या वेळ घालवत होत्या. यशोदाताईंना आता पूर्ण 1 महिना आपल्या मुलाजवळ येऊन झाला होता. आता त्यांची तब्येत ठीक झाली होती. घरातली छोटी मोठी सगळी कामं यशोदाताई करत होत्या. आता जेव्हा मुलगा आणि सून ऑफिसवरून यायचे तेव्हा त्यांना घर एकदम चकचकीत दिसायचे. स्वयंपाकघर सुद्धा चमकत असायचे. कसे तरी घरातल्या कामांमध्ये मन लावून त्या स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असायच्या. एक दिवस त्या आपल्या मुलाला म्हणाल्या की त्यांना गावाला जायचे आहे. सून आणि मुलगा सुद्धा त्यांना गावाला पाठवण्यासाठी आनंदाने तयार होतात. परंतु अचानक सुनबाईची तब्येत खराब झाली. तिला डॉक्टरांजवळ नेले तर माहिती पडले की मोनिका आई होणार आहे. ही बातमी ऐकून सर्वजण खुश होतात. खोलीत मोनिका प्रसादला म्हणते, आता तू तुझ्या आईला इथेच थांबव. मला त्यांची गरज लागेल. उद्या घरात लहान मुल येईल तेव्हा त्याला सांभाळायला कोणाची तरी गरज लागेल. आयाला ठेवू शकत नाही, तिला पैसे द्यावे लागेल. मग तुझी तरी आई कधी कामी येईल? आणि तुझी आई गावाला राहून तरी काय करणार आहे? आपण त्यांची मुलं आहोत, त्यामुळे तू तुझ्या आईला समजाव की तू आता आमच्या जवळच राहा. पहिले तर गावाला बाबा होते त्यामुळे समजू शकत होतो, पण आता तिकडे कोणीच नाही तर आपल्या जवळ राहायला काय त्रास आहे? कालपर्यंत तर मुलगा आणि सून यशोदाताईंना गावाला पाठवायला आनंदित होऊन तयार झाले होते आणि आज त्यांना गरज आहे म्हणून आईला थांबवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालला होता. प्रसाद आपल्या आईजवळ जातो आणि म्हणतो, आई, तू आता आमच्याजवळच थांब. गावाला जाऊन काय करणार आहेस? आणि तसेही आता गावाला कोण आहे? नंतर जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा आमच्या जवळच येशील. तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, बाळा, माझे इथे मन लागत नाही. गावाला कमीत कमी माझ्याशी बोलायला 4 माणसे आहेत. इकडे तुम्ही दोघेही सकाळीच निघून जाता. माझ्याशी बोलायला कोणीच नसते. टीव्ही तरी किती पाहू रे? आज सासूबाईंची गरज आहे, त्यामुळे मोनिका सुद्धा येते आणि मध्येच म्हणते, आई, आमच्या सोसायटीत एक मोठं छान मंदिर आहे.
तुमची इच्छा असेल तर संध्याकाळी 2-3 तासांसाठी मंदिरात जात जा. तिकडे तुमच्याच वयाच्या खूप साऱ्या महिला येतात, जिथे तुमच्या आपापसात गप्पासुद्धा होतील. तिथे भजन कीर्तनसुद्धा होते. तिथे तुमचे मन लागेल आणि मग उद्या तुमची नातवंडे येतील तेव्हा त्यांना आजीचे प्रेम मिळायला नको का? यशोदाताईंना सून आणि मुलाचे बदललेले वागणे समजले होते. इकडे त्यांची मुलगी पूजासुद्धा त्यांना म्हणाली होती की आई, तू दादा वहिनीजवळच थांब. गावाला जाऊन तरी तू एकटी काय करणार आहेस? जर तुझी तब्येत पुन्हा खराब झाली तर तुला दादाजवळच जावे लागेल आणि मग काही महिन्यातच घरात एक छोटंसं बाळ येईल, ज्याच्यामुळे तुझे त्या घरात मन लागेल. तू गावाला एकटी राहतेस तेव्हा मला खूप चिंता लागून राहिलेली असते ग. आता यशोदाताई सुद्धा हळूहळू मुलाच्या घरी आपले मन रमवण्याचा प्रयत्न करू लागल्या. सकाळी उठून पूजा पाठ करायच्या, घरातले थोडेफार काम करायच्या, झाडांना पाणी द्यायच्या. सकाळी मुलगा आणि सून तयार होऊन ऑफिसला निघून जायचे. त्यानंतर दुपारी त्या थोडाफार TV पाहत असायच्या आणि मग संध्याकाळी 2-3 तासांसाठी त्या मंदिरात आपला वेळ व्यतीत करत असायच्या. सोसायटीतल्या मंदिरात खूप साऱ्या महिला यायच्या, ज्यांच्यासोबत त्या गप्पा मारायच्या. काही जणी तर यशोदाताईंच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. आता त्यांचे तिथे चांगल्या प्रकारे मन रमायला लागले होते. यशोदाताईंना गाणे गायला आणि ढोलकी वाजवायला खूप चांगल्या पद्धतीने येत होते. त्यांच्या ढोलकीची सगळे लोक खूपच कौतुक करत असायचे की खरंच यशोदाताई खूप चांगल्या ढोलकी वाजवतात आणि खूप छान भजन गातात. पूर्ण मंदिरात सगळे लोक त्यांना ओळखायला लागले होते. आज जन्माष्टमीचा सण होता. मंदिरात सगळ्या लोकांनी यशोदाताईंना पहिलेच सांगून ठेवले होते की लवकर या, तुमचे भजन कीर्तन ऐकण्यासाठी सगळे लोक एकत्र झाले आहेत. घरातील छोटी मोठी कामं उरकून यशोदाताई मंदिरात आल्या. आज त्यांना मंदिरात थोडा जास्तच वेळ लागला होता. तसे तर त्या 2-3 तासात मंदिरातून घरी जात होत्या, परंतु जन्माष्टमीमुळे आज त्यांना घरी येता येता रात्रीचे 8 वाजले होते. त्यांची एक मैत्रीण त्यांना घरी सोडून गेली होती, परंतु जशा त्या घरी आल्या तेव्हा मुलगा आणि सून दोघेही ओरडत म्हणू लागले, ही काय वेळ आहे का घरी येण्याची? आई, तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी काय म्हणाले तर तुम्ही दिवसभर मंदिरात ढोलकीच वाजवत बसता. घरात सुद्धा कामावर लक्ष द्या. मुलगा प्रसाद सुद्धा म्हणाला की हो आई, तू चुकीचं वागत आहे. तुला माहिती आहे की तुझी सून गरोदर आहे, जास्त काम करू शकत नाही. तिची काळजी घेण्याची गरज आहे आणि तू मंदिरात बसून भजन कीर्तन आणि ढोलकी वाजवत बसते. तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, बाळा, आज जन्माष्टमी होती त्यामुळे आज जास्त वेळ झाला. तसे तर मी रोज वेळेवर येत असते. आज पुन्हा एकदा मोनिकाने आपल्या नोकरीची अकड दाखवली. म्हणाली, हा तुझ्या आईला भजन कीर्तन आणि ढोलकी वाजवण्याशिवाय अजून येतेच काय? त्यामुळे त्या तेच करू शकतात. त्या शिकलेल्या सुद्धा नाहीत की कुठे जाऊन नोकरी करतील आणि पैसे कमावतील. त्यामुळे ढोलकी वाजवून मन रमवतात. आज सुनबाईचे बोलणे ऐकून यशोदाताई शांत बसल्या नाही. म्हणाल्या, सुनबाई, या जगात मी एकटी नाही जी पैसे कमावत नाही आणि तू सुद्धा या जगात एकटी नाही जी नोकरी करते. तुझ्यासारख्या खूप मुली आहेत ज्या नोकरी करतात, पण तुझ्यासारखं घमंड कोणालाच नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून घमंड दाखवतेस. जर तुला आपल्या नोकरीच्या पैशांचा इतका घमंड आहेस तर मी सुद्धा तुला एक दिवस पैसे कमावून दाखवेल. गोष्ट जर पैसे कमावण्याची असेल तर ते कोणीही कमावू शकतात. तेव्हा मोनिका जोरात म्हणाली, हा म्हणण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. कशा कमावसाल पैसे? लिहिता वाचता तर काहीच येत नाही आणि मी पैसे कमावणार. असे बोलून मोनिका हसायला लागली आणि आपल्या खोलीत निघून गेली. यशोदाताई तर रागात आपल्या सुनेला पैसे कमावणार म्हणाल्या, परंतु रात्रभर त्या याच विचारामुळे झोपू शकल्या नाही की आता पैसे कसे कमवायचे. खरंच त्यांना असे काहीच येत नव्हते ज्याच्यामुळे त्या पैसे कमावतील. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या पूर्ण दिवस याच काळजीत राहिल्या. जेव्हा संध्याकाळी मंदिरात गेल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्याला पाहून मैत्रिणीने विचारले, काय झाले आहे यशोदा? आज एवढी नाराज का दिसत आहेस? तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, अगं सुमन, असे काहीच नाही ग. तेव्हा सुमनताईंनी खूप आग्रह केल्यानंतर यशोदाताईंनी सर्व काही सांगून टाकले की सुनबाईला खूपच तिच्या नोकरीचा घमंड आहे आणि मी सुद्धा रागारागात म्हणाले की मी तिला पैसे कमावून दाखवेल, पण मला तर असे काहीच येत नाही ज्याच्यातून पैसे कमावू शकेल. तेव्हा सुमनताई म्हणाल्या, अगं यशोदा, तू एवढे छान भजन कीर्तन म्हणतेस, इतकी छान ढोलकी वाजवतेस, मग तू एक यूट्यूब चॅनल का नाही खोलत ज्याच्यावर तू आपले भजन कीर्तन टाकू शकतील? लोकांना ढोलकी वाजवायला शिकवू शकतेस. तुझ्याकडे असा मोबाईल आहे, त्याचा फायदा करून घे. यूट्यूबमुळे त्यातून पैसे मिळतात.
तेव्हा यशोदाताई आश्चर्याने म्हणाल्या, काय, त्यातून पैसे मिळतील? यूट्यूबकडून पैसेसुद्धा मिळतात? तेव्हा सुमनताई म्हणाल्या, हो हो यशोदा, माझी मुलगी खूप मोठी यूट्यूबर आहे. ती यूट्यूबवर काम करते. उद्या मी तिला इकडे घेऊन येईल. तीच तुला सगळं काही समजावून सांगेल. तुझा एक भजन कीर्तनाचा चॅनेलसुद्धा बनवून देईल. मंदिरात तर तू येतच असते आणि इतके छान भजन कीर्तन म्हणतेस. हेच कीर्तन सरळ त्या चॅनेलवर टाकून दे. बाकी सर्व काही माझी मुलगी पाहून घेईल. दुसऱ्या दिवशी सुमनताईंची मुलगी श्रेया मंदिरात येते आणि यशोदाताईंच्या मोबाईलवर त्यांचा यशोदा भजन कीर्तन या नावाने चॅनेल बनवते. ती यशोदाताईंना म्हणते, काकू, तुम्हाला काहीच करायचे नाही. हे एक माझे जुने स्टँड पडून होते. याला फक्त तुमच्या मोबाईल लावून व्हिडिओ ऑन करायचा आणि जे काही तुम्ही भजन कीर्तन म्हणता सगळं काही फोनमध्ये रेकॉर्ड करून घ्या आणि माझ्याकडे पाठवून द्या. बाकी सर्व मी पाहून घेईल. तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, पण बाळा, माझ्याजवळ तर तुला देण्यासाठी काहीच पैसे नाहीये. तेव्हा श्रेया म्हणाली, काकू, मला तुमच्याकडून आत्ता कसलेच पैसे नको आहेत. तुम्ही पैसे कमावसाल तेव्हा तुम्ही मला द्या. मग श्रेयाने हळूहळू यशोदाताईंना व्हिडिओ कसा काढायचा आणि अजून भरपूर काही शिकवले. आता यशोदाताईंचा भजन कीर्तनाचा चॅनेल बनला. 2-3 महिने यशोदाताई रोज मंदिरात जात होत्या आणि जे काही कीर्तन होत होते ते सर्व काही रेकॉर्ड करत होत्या आणि आपल्या मैत्रिणीच्या मुलीला श्रेयाला पाठवत होत्या. हळूहळू यशोदाताईंचा चॅनेल चालू लागला आणि 4 महिन्यातच त्यांच्या भजनाचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांना यशोदाताईंचे भजन कीर्तन खूपच जास्त आवडू लागले. दिवसेंदिवस त्यांचा चॅनेल प्रसिद्ध होऊ लागला आणि एक दिवस असा आला की जेव्हा सुमनताईंची मुलगी यशोदाताईंजवळ आली आणि म्हणाली, काकू, तुमचा चॅनेल मॉनिटाईज झाला आहे आणि त्यात खूप सारे पैसे येऊ लागले आहेत. पुढच्या महिन्यात पैसे तुमच्या अकाउंटवर येतील. यशोदाताईंचे बँक अकाउंटसुद्धा सुमनताईंच्या मुलीने खोलले होते. यशोदाताईंच्या चॅनेलबद्दल त्यांच्या मुलाला आणि सुनेला भनकसुद्धा नव्हती. यशोदाताई आनंदात सुमनताईंच्या मुलीला म्हणाल्या, खरंच बाळा, भजन कीर्तनामुळे मला पैसे मिळायला लागले आहेत. तेव्हा ती मुलगी म्हणाली, हो काकू, तुम्हाला माहिती नाही आहे की जेव्हा तुम्ही यूट्यूबवर काम करता तेव्हा खूप सारे पैसे तुम्हाला मिळतात. लोकांना तुमचे भजन कीर्तन खूप आवडतात. खूप छान कमेंट्स येतात. पुढच्या महिन्यात मोनिका आणि प्रसादच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघांनी खूप मोठा प्रोग्राम ठेवला होता. ऑफिसमधले सगळे मित्रमैत्रिणी आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्यांनी बोलवले होते. इतकी सारी तयारी पाहून यशोदाताई आपल्या सुनेला म्हणतात, सुनबाई, जेव्हापासून इकडे आले आहे एक सुद्धा साडी खरेदी केली नाही. जेवढ्या साड्या आणल्या होत्या त्या वापरून जुन्या झाल्या आहेत. जेव्हा बाजारात जाशील तेव्हा माझ्यासाठी एक नवीन साडी घेऊन ये. तेव्हा तोंड वाकडं करून मोनिका म्हणते, आई, माझ्या खूप साऱ्या जुन्या साड्या पडल्या आहेत. त्याच्यातूनच एखादी साडी मी तुम्हाला देईल, ज्यांना मी आता वापरत नाही. नवीन साडी नेसण्याची काहीच गरज नाही. कपाटातून एक जुनी साडी काढून मोनिका यशोदाताईंना देते. यशोदाताईंना आपल्या सुनेची जुनी साडी नेसण्यात काहीच अडचण नव्हती. परंतु जेव्हा त्यांनी साडी खोलून पाहिली तेव्हा एका जागेवर ती थोडी फाटलेली होती. तेव्हा त्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, ही साडी तर फाटलेली आहे. तेव्हा मोनिका म्हणाली, मग काय झाले? जिथे फाटलेली आहे तिथे शिवून टाका आणि नेसा. आमच्या लग्नाचा एवढा मोठा वाढदिवस आहे. तुमच्याकडून तर कोणत्याच भेटवस्तूची आशा करू शकत नाही. वरतून आम्हाला खर्च करण्यासाठी बोलता की नवीन साडी घेऊन दे, कधी हे करून दे, कधी ते करून दे. तसे तर तुम्हाला या घरात ठेवल्यापासून खूप खर्च होतोय. मोनिकाच्या या वागण्यामुळे यशोदाताई खूप दुःखी झाल्या होत्या. थोड्या वेळसाठी त्या हॉलमध्ये येऊन बसल्या. तेव्हा मोनिका पार्लरला निघून गेली. मोनिका जाताच सुमनताईंची मुलगी श्रेया घरी येते आणि म्हणते, अभिनंदन काकू, तुमच्या अकाउंटमध्ये पूर्ण 1 लाख रुपये आले आहेत. तुमची पहिलीच कमाई 1 लाख आहे. तुम्हाला पगार मिळाला आहे काकू. श्रेयाचे बोलणे ऐकताच यशोदाताईंच्या आनंदाला पारावर उरला नाही. म्हणाल्या, खरं बाळा, माझा पहिला पगार आला आहे, ते सुद्धा इतका जास्त. विश्वासच बसत नाही की मी माझ्या भजन कीर्तनावर पैसे कमावले आहेत. ते सुद्धा थोडेफार नाही तर पूर्ण 1 लाख रुपये. मी तर इतक्या साऱ्या पैशांची आशाच केली नव्हती ग. तेव्हा श्रेया म्हणाली, हो काकू, मी खरं बोलत आहे. आता तर मला तुमच्याकडून पार्टी हवी आहे. यशोदाताई आनंदात म्हणाल्या, हो बाळा, बोल, पार्टीसाठी कुठे जायचे आहे? आजच तुला पार्टी देते. सगळ्यात अगोदर यशोदाताई श्रेयासोबत मंदिरात जातात आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना आपल्या पहिल्या पगाराचे लाडू चारतात.
देवाला सुद्धा प्रसाद देतात आणि मग सगळ्यांना लाडू देतात. सगळे लोक यशोदाताईंना धन्यवाद म्हणतात आणि बोलतात की यशोदाताई, बघितले का, आज तुम्ही तुमच्या बळावर पैसे कमावलेच. सगळे लोक यशोदाताईंचे कौतुक करत होते. यशोदाताई श्रेयाला म्हणाल्या, श्रेया बाळा, मला मार्केटमध्ये घेऊन चलते का? उद्या माझ्या मुलाची ॲनिव्हर्सरी आहे. त्यांनी मोठी पार्टी ठेवली आहे, त्यामुळे त्यांना एक छान गिफ्ट घ्यायचं आहे. श्रेयासुद्धा तयार झाली आणि यशोदाताईंना घेऊन मार्केटमध्ये आली. यशोदाताई आपल्या सुनेला भेटवस्तू देण्यासाठी एक खूप सुंदर साडी खरेदी करतात आणि स्वतःसाठी सुद्धा खूप छान साडी खरेदी करतात. मुलगा प्रसादला महागातला ड्रेस मटेरियल घेतात आणि श्रेयाला सुद्धा ड्रेस घेतात आणि सोबतच श्रेयाला तिच्या कामाबद्दल पैसे देतात. म्हणतात की श्रेया बाळा, जर तू नसती तर कदाचित हे पैसे मी कधीच कमावू शकले नसते. श्रेया म्हणते, बस काकू, फक्त तुम्ही असेच काम करत राहा, मी तुमच्यासोबतच असेल. खूप आनंदात यशोदाताई घरी परत आल्या. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साड्यांना त्या पुन्हा पुन्हा उचलून पाहत होत्या, कारण आज त्यांना त्या साड्यांना पाहून खूप आनंद मिळत होता, कारण त्यांनी आपल्या पहिल्या पगारातून त्या खरेदी केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे मंडळी घरी आले होते. यशोदाताईंची मुलगी पूजासुद्धा घरी आली होती. पूर्ण घर पाहुण्यांनी भरले होते. केक कट झाल्यानंतर सगळे लोक प्रसादला गिफ्ट द्यायला लागतात. तेव्हा यशोदाताई एक महागातली पैठणी नेसून आपल्या खोलीतून बाहेर येतात. सासूबाईंनी एवढ्या महागातली साडी घातलेली पाहून मोनिका आपल्या पतीला प्रसादला म्हणते, आईंना इतकी महागातली साडी तू खरेदी करून दिली आहेस का? आईवर एवढे सारे पैसे खर्च करण्याची काय गरज होती? मी त्यांना चांगली साडी नेसायला दिली होती ना. तेव्हा प्रसाद म्हणतो, मोनिका, ही साडी मी खरेदी करून दिली नाही. हीच काय, मी काहीच खरेदी करून दिलं नाही. आज यशोदाताईंजवळ सुनेच्या नोकरीची अकड उतरवण्याची चांगली संधी होती. यशोदाताई सून आणि मुलाजवळ जातात आणि त्यांच्या हातात गिफ्ट देताना म्हणतात, हे घे बाळा, तुला पूर्ण 15,000ची साडी खरेदी करून आणली आहे आणि प्रसाद, तुला 5,000चे ड्रेस मटेरियल आणले आहे. तुला हवे आहे तसे शिवून घे, त्याचेही पैसे मी तुला देईल. यशोदाताईंचे बोलणे ऐकून मोनिका रागाने लालबुंद झाली. म्हणाली, मला पूर्ण 15,000ची साडी आणली आहे? कुठून आले आहे तुमच्याजवळ एवढे सारे पैसे? नक्कीच तुम्ही तुमच्या मुलाकडून पैसे मागून घेतले असतील. मोनिका रागाने प्रसादला म्हणते, प्रसाद, आईला एवढे सारे पैसे देण्याची काय गरज होती? आपलेच पैसे घेऊन आपल्यालाच भेटवस्तू देण्याचे नाटक करत आहे. काय गरज होती अशा भेटवस्तू आणायची? तुमच्या पैशाने गिफ्ट आणले असते तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. आमच्या पैशांची गिफ्ट आम्हालाच देता? आज पुन्हा एकदा मोनिकाने आपल्या सासूची इज्जत सगळ्या लोकांसमोर काढली होती. तिथले उपस्थित लोक आश्चर्यचकित होऊन मोनिकाकडे पाहत होते की कशा प्रकारे सगळ्यांसमोर सून आपल्या म्हाताऱ्या सासूबरोबर बोलत आहे. तेव्हा यशोदाताई सुद्धा कडक आवाजात म्हणतात, मी कोणाकडूनच पैसे घेतले नाही. ही साडी, हे कपडे मी माझ्या पैशांनी खरेदी केले आहे. माझ्या पहिल्या पगारातून खरेदी केले आहेत. आता मी सुद्धा पैसे कमावते आणि आजच मला माझा पहिला पगार मिळाला आहे, ते सुद्धा पूर्ण 1,00,000 रुपये. त्याच पैशांनी आज मी माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी साडी खरेदी केली आहे. काळजी करू नको सुनबाई, आता मी सुद्धा पैसे कमवायला लागले आहे. आता मी सुद्धा तुझ्या बरोबरची झाली आहे. लिहिता वाचता येत नाही म्हणून काय झाले, आज मी सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहे. आपल्या आईचे बोलणे ऐकून मुलगा आणि सून आश्चर्यचकित झाले होते. शेवटी आई असे काय काम करत होती की जे आपल्याला माहीत नाही आणि इतके सारे पैसे कमावते. तेव्हाच मोनिकाची एक मैत्रीण जी ॲनिव्हर्सरीच्या पार्टीसाठी आली होती, यशोदाताईंना पाहून म्हणते, अरे आंटी, तुम्ही मोनिकाच्या सासू आहात? मला तर माहितीच नव्हते. मी कायमच तुमचे भजन ऐकत असते. तुमचे खूप छान भजन कीर्तन असतात आणि तुम्ही तर ढोलकी किती छान वाजवता. मोनिका, खरंच तुझी सासू खूप टॅलेंटेड आहे. तुला सुद्धा आपल्या सासूकडून 1-2 भजन शिकून घ्यायला हवेत. तेव्हा मोनिका यशोदाताईंना म्हणते, आई, तुम्ही कधीच सांगितले नाही की तुमचा यूट्यूबवर भजन कीर्तनाचा एक चॅनेल आहे आणि त्यातून तुम्ही एवढे पैसे कमावता. तेव्हा यशोदाताई म्हणतात, सुनबाई, आजच मला पहिला पगार मिळाला आहे. मग आज मी सांगितले ना. सगळे लोक मोनिकाला म्हणतात, मोनिका, आता तुझ्या सासूबाई सुद्धा नोकरी करतात आणि पैसे कमावतात. तुझ्या सासूबाईंचा पगार तर तुझ्यापेक्षा जास्त आहे. तेव्हा हसत हसत यशोदाताई म्हणतात, हो हो, ही गोष्ट तर अगदी खरी आहे. सुनबाई तर 80,000 रुपये कमवते, पण माझा पगार तर पूर्ण 1,00,000 रुपये आहे. मी सुनबाईपेक्षा जास्त कमावते.
काय सुनबाई, आता बोलणार नाही ना की मी काहीच कमावत नाही, मला काहीच येत नाही? यशोदाताईंचे बोलणे ऐकून मुलगा आणि सून लज्जेने मानाखाली घालतात. त्यांना समजत नव्हते की आपल्या आईला आता काय बोलायचे. मग यशोदाताईच आपल्या मुलाला आणि सुनेला म्हणतात, सुनबाई, तुला एक गोष्ट मला सांगायची आहे. कधीच आपल्या जीवनात कोणत्याच गोष्टीचा घमंड किंवा गर्व करायचा नाही. असे होऊ शकते की तुझ्याजवळ जे गुण आहेत, जी कला आहे ती कोणाजवळ नसेल, परंतु प्रत्येकाजवळ आपला एक गुण असतो, एक कला असते. तुझ्याजवळ जी कला आहे ती मी शिकू शकत नाही आणि जी माझ्याजवळ कला आहे ती तू शिकू शकत नाही. राहिली गोष्ट पैसे कमावण्याची, जर माणसावर परिस्थिती आली तर तो कसेही करून पैसे कमावतोच, परंतु आपल्या नोकरीची कोणाला अकड दाखवली नाही पाहिजे. तुला तुझ्या आई वडिलांच्या घरी असे वातावरण मिळाले आणि असे शिक्षण करायला मिळाले की तू आज नोकरी करत आहेस, पण मला किंवा माझ्यासारख्या खूप साऱ्या महिलांना अशी संधी मिळत नाही. त्यामुळे कधीच त्यांचा या कारणामुळे अपमान करायला नाही हवा की त्या नोकरी करत नाही. पूजा आपल्या आईजवळ येते आणि हात पकडून म्हणते, आई, तू मलाही हे सांगितलं नाहीस. खरंच आई, तू कमाल केली आहेस. इतकं मोठं काम केलं आहे की आज तू बहिणीपेक्षा जास्त पैसे कमावून दाखवले आहेस. आता तू सुद्धा कोणापेक्षा कमी नाही. काय बहिणी, बरोबर बोलते ना मी? पूजाचे बोलणे ऐकून लज्जेमुळे मोनिकाची नजर वर होत नव्हती. तिला आपल्या चुकीची जाणीव झाली होती की तिने किती वेळा आपल्या सासूबाईंचा अपमान केला होता. मोनिका आपल्या सासूबाईंजवळ येते आणि म्हणते, आई, मला आता समजले आहे की मी जे काही केले आहे ते चुकीचं आहे. आता आजपासून मी कोणालाच माझ्या नोकरीची अकड दाखवणार नाही. प्लीज मला माफ करा. प्रसादसुद्धा बोलतो की आई, खरंच आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे, जे आम्ही तुला कमी समजलो. आपल्या मुलांना तू माफ करणार नाहीस का? यशोदाताई मोठ्या मनाने आपल्या सुनेला आणि मुलाला माफ करतात, कारण त्यांना सुद्धा आपल्या मुलापासून आणि सुनेपासून वेगळे राहायचे नव्हते. उद्या घरात नातवंड येणार होतं, त्यामुळे त्यांना खूप चांगलं वाटणार होतं. परंतु आता त्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी पहिल्यासारखं ऐकून नाही तर खूप सन्मानाने राहत होत्या. सून मोनिका सुद्धा आता त्यांचं ऐकू लागली होती आणि कोणतेच टोमणे ती सासूला ऐकावत नव्हती. यशोदाताईंना आता मुलाच्या आणि सुनेच्या घरी चांगले वाटू लागले होते. आता त्या घरात त्यांना आपलेपणा वाटू लागला होता आणि काही दिवसातच एक छोटीशी परी त्यांच्या घरात आली, जिला पाहून यशोदाताईंच्या आनंदाला पारावर उरला नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.